मंडळी, 40शी नंतर जर तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायलाच हव्या. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? पाल्हाळ न लावता मुद्द्याचं बोलूया, पटकन मुद्द्यावर येऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मग मी मुद्द्यावर येते. केलत का? आता बोलूया मुद्द्याचं. 40शी नंतर ज्या 3 गोष्टी तुम्हाला करायच्यात त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्वतःसाठी वेळ देणं. बरोबर आहे. हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे खरं तर, पण कुणीही अंमलबजावणी या मुद्द्याची करत नाही. 40शी नंतर तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे, जो तुम्ही आत्तापर्यंत कधीच दिला नाही आहे. जसं शाळेतनं बाहेर पडतो तसं करिअर, नोकरी यामागे आपण धावत असतो, पळत असतो. मग लग्न, मुलं या सगळ्यामध्ये स्वतःला इतकं अडकवून घेतलेलं असतं की आपली आवड काय होती, आपले छंद काय होते, आपण पूर्णपणे विसरून जातो. आणि मग सतत कामाच्या तणावामध्ये, मुलांच्या तणावामध्ये, इतर टेन्शन्समध्ये आपल्याला नाही ते आजार जडतात. 40शी नंतर दिवसातले 15-20 मिनटं तरी काढा, अर्धा तास तरी काढा, पण स्वतःसाठी काढा. बरं, स्वतःसाठी वेळ काढून करायचं काय तेही बघूया. 40शी नंतरचा काळ हा स्वतःला पुन्हा शोधण्याचा काळ असतो. लहानपणी किंवा तरुणपणी ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या आता करायला सुरुवात करावी. जसं छंद जोपासायचा, वाचन असेल, लेखन असेल, प्रवास असेल, चित्रकला, संगीत, अगदी फार काही नाही जमलं तर तुमची आवड जर बागकाम असेल किंवा हस्तकला शिकणं असेल, ज्याच्यात तुम्हाला आनंद मिळतो, निखळ आनंद बरं का. कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा नाही आहे, कुठेही फर्स्ट यायचं नाही आहे, फक्त एखादी कृती करून तुम्हाला आनंद मिळतोय, एखादं सकारात्मक काम करून तुम्हाला आनंद मिळतोय, तर त्यासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. रोज नाही जमलं तर आठवड्यातनं 1 दिवस तरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकता. त्याचबरोबर नवीन कौशल्य शिका. आता तुम्ही म्हणाल अर्ध वय गेलं, आता काय शिकणार आम्ही? पण जेव्हा माणूस सतत काहीतरी शिकत असतो तेव्हा तो तरुण राहतो, त्याचं मन तरुण राहतं. आणि म्हणूनच नवीन कौशल्य शिकणं आवश्यक आहे. मग ते जर तुम्हाला कम्प्युटर येत नसेल तर तुम्ही कम्प्युटर शिका. एखादी भाषा नवीन तुम्हाला शिकायला आवडेल असं तुम्हाला वाटतंय तर एखादी भाषा शिका, एखादं वाद्य शिका, एखादं संगीत, कुठलाही कोर्स जो तुम्हाला आवडेल असा कोर्स तुम्ही करू शकता. आता पुढचा प्रश्न, कोर्सला पैसे घालणार नाही, आता या वयात आम्ही आमच्या शिक्षणासाठी पैसे घालायचे का? मंडळी, हल्ली यूट्यूबवरती तुम्हाला हवं ते शिकता येईल, अगदी फ्री असे व्हिडिओज आहेत. अगदी जसं आपल्याला डाएटपासून आरोग्यापर्यंत सगळे व्हिडिओ यूट्यूबवर मिळतात, तसंच वेगवेगळ्या कलांचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आपल्याला फ्री आहेत. ज्याला शिकायचे तो एकलव्य बनून कसाही शिकूच शकतो. थोडक्यात काय तर छंद जोपासा, नवीन कौशल्य शिका, एकांतात वेळ घालवा. दिवसातून 10 मिनटं तरी मगाशी म्हटलं तसं स्वतःसाठी ठेवा. विचार करा, चिंतन करा आणि त्या वेळात मोबाईल प्लीज बघू नका. स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. राहून गेलेल्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आता आपण पूर्ण करू शकतो याचा विचार करा. बघा, नक्कीच तुमच्या मनाला नवी उभारी या गोष्टीतून मिळेल. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे जी तुम्हाला करायची आहे. पुढच्या गोष्टीकडे वळण्याआधी ना, ज्यांना असं वाटतंय की सांगायला काय जातं, यांना सांगणं सोपं असतं, करणं किती अवघड असतं, तर मंडळी, जिथे इच्छा असते ना तिथे मार्ग सुद्धा दिसतो. जर तुम्ही ठरवलंय की स्वतःसाठी वेळ काढायचा तर तुम्ही काढू शकता, फक्त इच्छाशक्ती दृढ हवी. बरोबर? त्यामुळे कंप्लेंट करू नका, कारणं देऊ नका. आनंदाने जगायचं असेल तर स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढा. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे. दुसरी गोष्ट तर अगदी लक्षात घेण्यासारखी आहे आणि प्रत्येकाने करावी अशी आहे. ती म्हणजे आरोग्याला पहिलं प्राधान्य द्या. 40शीत कुठल्या 5 गोष्टी सोडाव्या या संदर्भातला एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आम्ही बनवला होता. त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. त्यामध्ये कुठले 5 पदार्थ आहेत जे 40शी नंतर खाऊ नयेत हे सांगितलेलं आहे. 40शी नंतर आरोग्याला प्राधान्य देणं खूप 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 गरजेचं असतं. मग नियमित व्यायाम, संतुलित आहार, आरोग्याची वेळोवेळी तपासणी, मनःशांतीसाठी ध्यानधारणा, श्वासांचे व्यायाम या गोष्टी तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं करायचं, बाई गं, वेळ कुणाला इथे? बरोबर, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की वेळ नाहीये, खूप काय काय करावं वाटतं पण वेळ नाही. काय करायचं? तर मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आरोग्याची गाडी खाली घसरते रुळावरनं तेव्हा मग हॉस्पिटलच्या वाऱ्या वेळ काढून कराव्या लागतात ना. आणि खास करून 40शी नंतर तर ही गोष्ट जाणवते. पाय दुखतायत, गुडघे दुखतायत, हाडं दुखतायत, नाही ते दुखणे मागं लागतात. अशा वेळी मग डॉक्टरांकडे जायला तुम्ही वेळ काढता की नाही? जितक्या वेळा डॉक्टर बोलवतील तितक्या वेळा डॉक्टरांकडे जाता ना. पण तशी वेळच कशाला येऊ द्यायची? त्यासाठीच आधी स्वतःसाठी थोडा वेळ काढून व्यायाम करा की.
जरा तुमचा आहार संतुलित करा की. आहार संतुलित करायचा म्हणजे काय, तर घरगुती ताजं पौष्टिक अन्न खायचं. सोप्या सोप्या गोष्टी काय करू शकतो याचा विचार करायचा. आरोग्याची वेळोवेळी तपासणी करायची आणि आपल्या मनाला तणावातून मुक्ती कशी मिळेल, कुठल्या गोष्टींनी मिळेल. जर तुम्हाला धार्मिक गोष्टी करून मनशांती मिळत असेल तर तुम्ही त्या करा. मग नामजप करणं असेल, एखादं स्तोत्र पठण करणं असेल, देवासमोर फक्त 10 मिनिटं देवाकडे प्रेमाने बघत बसणं असेल, किंवा तुमच्या आवडता सिनेमा बघणं असेल, किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं असेल. ज्या गोष्टीतनं तुम्हाला मनशांती मिळते ती गोष्ट नक्की नक्की करायला सुरुवात करा. हो, पण इथे एकदा पुन्हा काही महत्त्वाच्या टिप्स आहेत बरं का. म्हणजे मनशांतीसाठी चला मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारू, पण ते गप्पा मारताना गॉसिप करू असं जर असेल तर त्यांनी नकारात्मकता वाढणार आहे. दुसऱ्यांबद्दल जेव्हा आपण चांगलं वाईट जे काही बोलत असतो ना, त्यांनी आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत असते. दुसऱ्यांना नावं ठेवल्याने त्यांचं नुकसान होत नाही, आपलं नुकसान होत असतं. त्यामुळे तुम्हाला जर मन निरोगी ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिले दुसऱ्यांची गॉसिप बंद करा. नातेवाईक असू द्या, मित्रमैत्रिणी असू द्या, शेजारपाजारचे असू द्या, यांच्याबद्दल वाईट साईड बोलणं, ते काय करतायत त्याच्यावर कमेंट करणं. करायचंय काय तुम्हाला? तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. स्वतःच्या आरोग्यावर, स्वतःच्या मनावर, स्वतःची प्रोग्रेस कशी होईल, अर्थात स्वतःची प्रगती कशी होईल मानसिकदृष्ट्या सुद्धा, याकडे लक्ष द्या. मग बघा तुमच्या आयुष्याची गाडी 40 नंतर सुद्धा कशी सुसाट धावती ते. आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे. चांगल्या सकारात्मक लोकांमध्ये राहा. दुसऱ्या मुद्द्याचा शेवट जो मी केला ना, की गॉसिप करणं बंद करा, त्यातनंच हा तिसरा मुद्दा जन्माला येतो की सकारात्मक लोकांमध्ये राहिलात, सकारात्मक पुस्तकं वाचलीत, सकारात्मक कार्यक्रम पाहिले तर तुम्हाला चांगल्या विचारांची संपदा मिळेल. ते चांगले विचार तुमच्याकडनं चांगले आचार घडवून आणतील. विचार चांगले असले तर तुमचं वागणं आपोआप चांगलं होणार आहे आणि मग तुम्हाला यश अगदी सहज मिळणार आहे. मुलं मोठी होत आहेत, पालक वृद्ध होत आहेत, अशा स्थितीमध्ये तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्हाला मुलांनाही वेळ द्यायचा आहे, पालकांनाही वेळ द्यायचा आहे. त्यासाठी एक वेळेचं योग्य नियोजन करा. आठवड्याचं योग्य नियोजन करा. मुलांबरोबर किती वेळ घालवणार आहात, पालकांजवळ किती वेळ बसणार आहात. पालकांची कटकट होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. कारण आज आईवडील ज्या स्थितीमध्ये आहेत, उद्या तुम्ही त्या स्थितीमध्ये असणार आहात. त्यामुळे तुमच्या पालकांच्या भावनासुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मघाशी म्हटलं तसं मित्रमैत्रिणींची संगत चांगली ठेवा. दुसऱ्यांच्या कुचाळक्या करणाऱ्या लोकांसोबत अजिबात बसू नका, कारण त्यातून तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी काहीही सकारात्मक ऊर्जा मिळत नाही. उलट त्यांचा तणाव तुम्ही तुमच्या डोक्यात घेता आणि तो घेऊनच घरी येता आणि सगळा राग घरच्यांवर काढता. त्यामुळे सकारात्मक विचार असणं आवश्यक आहे आणि ते आपोआप येत नाही. त्यासाठी तुम्हाला सकारात्मक पुस्तकं वाचावी लागतील आणि चांगल्या लोकांबरोबर राहावं लागेल. समाजासाठी जे झटत असतात अशा लोकांची व्याख्यानं ऐका, अशा लोकांची प्रवचनं ऐका. त्यातून आपल्याला कळतं की आपण आपल्याच प्रॉब्लेमशी काय लढतोय. ही लोकं तर स्वतःच्या प्रॉब्लेमच्या पलीकडे जाऊन इतरांनाही मदत करतात. राग, अहंकार, कटुता या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करा, कारण अर्ध आयुष्य आता गेलेलं आहे आणि जे अर्ध राहिलंय ते सुखासमाधानानं जगायचं आहे. जेव्हा आपण या जगातनं जाणार आहोत तेव्हा आनंदी होऊन जायचं आहे की या जगात मी भरभरून जगलो हे समाधान घेऊन जायचं आहे. बघा, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.